नमस्कार भावांनो बहिणींनो. हरसू भैया, पप्पा फी भरायला आलते तर तुला दिसले होते का तुझ्या शाळेत आलते तर? हा, नाही पप्पानं काही सांगितलं नाही. भैया दिसला आता एवढा काका म्हणजे मोठे आता शाळा म्हणल्यावर वर्ग हे तर कुठं दिसला नसेल तुझ्या डॅडीला तू, आहे ना. चाल मग आता आज पत्ता गोबी बनवली. मला आज आई बाबाची लय आठवण यायला लागली भैया. लावला होता आईनं फोन. लहानपणची आठवण यायला लागली, बहीण भावायची, कसं खेळत होतो, कसं राहत होतो, सगळी आठवण यायला लागली. मोठाले झाल्यावर भावा बहिणीला एवढ्या बहिणीला आठवण येते, भावायला येत नाही का भैया एवढी आठवण? हा सांग. आज मला लहानपणचं ध्यान आलं तर आमचं. मी नेमकीच स्वयंपाक शिकू लागले हा भैया. तर स्वयंपाक शिकू लागले मी तर असं दुलडीत हातच नव्हता घालू देत मी माझ्या भावायला. तर मग मी नवीन असं वाटायचं आपण स्वयंपाक शिकायला मग ते जेवण घ्यायचं असलं तर मग मी ते असं लहानपणची आठवण येते तर मला कळत नव्हतं. तर मी त्याला दुलडीत हात घालू देत नव्हते. मला वाटायचं मग मला डबल स्वयंपाक करावा लागन. तर मी जेवू देत नव्हते त्याला स्वयंपाक करताना, असं व्हायचं. तर एकदा मला एवढा राग आलता तर मी स्वयंपाक करू लागला तर मी सगळ्या भाकरी फेकून द्याल. त्या ज्वारीच्या भाकरी शिकू लागले मी. तर सगळ्या भाकरी शिकू अशा फेकून दिली मी, सगळी दुलडीच फेकून दिली. ती काऊन हात घालतेत म्हणून दुलडीत घडी घडी. लहान लहान बहीण भाऊ होते आणि सगळ्यात मोठी मीच होती. मग मला लय नाद होता स्वयंपाक करायचा, तर अशी करायची मी लहानपणी. आणि मग कळायला लागल्यावर मग नव्हते त्याला नसाने आणि करत, मग लय जीव लावायची. जे म्हणलं ते त्याला कर असे खायला बनवून द्यायची. मग नंतर मग कळायला लागल्यावर मग मी नाही त्याला फडफड केलं. असं परवीनचे मयेच आमचे लहानपणी एवढे तेवढे भांडणं व्हायचे, पण परदीपचे मये तर कधीच नाही असं धिंगाणा चालू राहायचा. सगळ्यात मोठी मी होते पण आधी खोडी मी जायचे. आधी धिंगाणा मीच सुरुवात करायची, धिंगाणा करायची. असं करायचं लहानपणी, काही कळत नाही काय नाही. मग लहानपणीच्या आठवणी येतात. असं स्वयंपाक शिकताना हात नाही घालू द्यायचा, असं जेवण बनवताना दुलडीत हात नाही घालू द्यायचा, काय नाही कळत नव्हतं तवा. आता तुमच्या ताईचे सगळे कामं झालेत. पानगोबी बनवली आणि आज हे घर पण घासायचं होतं, घरगीर घासलं. म्हणलं चला आता आता काय एवढं बयाल म्हणलं जेवण करतं, म्हणतोय नाही. लहानपणची आठवण माणसाची लई वेगळी असती. बहीण भावाचे नाते लई वेगळे असतात. आता असं करायचं मग माणसानं स्वयंपाक शिकताना. असं आपण लहानपणी असं ना कळत नाही आपण असं करू नये आपल्या बहीण भावासोबत म्हणून. आणि हरसू भैया तर आता यायला, आता समजा आत्ताच्या लेकरायला काय तरी पण करतेतच म्हणा बहीण भावनात तर असे भांडणं गिंडणं असतेतच. छोकू दिदी पण जे म्हणलं ते त्याला बनवून देते. दीदी हे बनव का ते बनव. पानगोबी बनवली मी, पानगोबी. पोळ्या बनवल्या. दाजी आलते फी भरायला भैयाची, तर ती गेले तर आता शाळेची फी भरून डबल कामावर गेले. तर आता काय काम, आता काहीच कामं नाहीत लगे. आता भैया म्हणतोय आई बाबाला व्हिडिओ कॉल लाव. आता बाबा गावाला पाणी देतात, मग त्याच्यामुळे बेजार करू वाटत नाही. बाबांवर वरी फोन ठेवला असतोय, कधी कधी खिशात असतोय, पण मग चिखलाचे हात हे असते बाबाचे पाणी देताना गावाला याला, मग वाटते नको बेजार करायला. कधी कधी बाबा पण समोरून व्हिडिओ कॉल लावते. बाबाला आठवण जास्त त्याच्या नाताची येते जास्त करून. हरसू भैया कुठे म्हणून त्याला लय आठवण येते हरसू भैयाची. आणि हरसू भैया मग मित्र जायला असतो व्हिडिओ कॉल लावला असला त्याच्या आजानं. तर असं आहे हरसू भैयाचं. आणि बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या.